इचलकरंजी शहरालगत असलेलं कबनूर गाव हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. कबनूरच्या चौकात जंदीसो ब्रान्सो दर्ग्याचा उरूस हिंदू मुस्लिम समाज एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरा करतात. पण काल महापुरुषांबद्दल एका महिलेनं अपशब्द वापरल्यानं कबनूर चौकात तणाव निर्माण होऊन त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. याच कबनूर चौकामध्ये एका विशिष्ट समाजाचा झेंडाही लावण्यात आला. याला काही संघटनांनी विरोध करत हा झेंडा काढून घेण्याची मागणी पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे केली. यामुळे तणावात आणखीनच भर पडली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज सर्व समाजाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेऊन सर्वांना शांततेचं आवाहन केलं. गावात ज्या ठिकाणी बेकायदेशीर झेंडे लावलेले आहेत ते झेंडे संबंधितांनी काढून घ्यावेत. तसंच 12 मार्चला कबनूर गावचा दर्ग्याचा उरूस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा उरूस शांततेत साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं. जे कायदा सुव्यवस्था मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी या बैठकीत दिला. या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार, 4ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, गावातील ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.